जर मी सांगितलं की एका चहाच्या कपामुळे सुरू झाला 50 लाख रुपयांचा वाद, तर तुम्हाला विश्वास बसेल का? होय. येवले अमृततुल्य महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या या चहाच्या ब्रँडवर आता शेमारू एंटरटेनमेंटनं केला आहे गंभीर आरोप. नमस्कार, मी रवी. तुम्ही बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. येवले अमृततुल्य म्हणजे पुण्याचा अभिमान. एकदा पिऊन तर पहा या टॅगलाईनने त्यांनी चहाचं नाव ब्रँडमध्ये रूपांतरित केलं. पण अलीकडे शेमारू या मोठ्या फिल्म कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली आहे की येवले अमृततुल्य यांनी आमच्या फिल्म क्लिप्स जसं की हेराफेरी, गोलमाल, वेलकम या चित्रपटांमधील काही सीन परवानगी न घेता सोशल मीडियावर जाहिरातीसाठी वापरले आहेत. शेमारूचं म्हणणं आहे, हे सीन आमच्या मालकीचे आहे आणि येवलेने ते वापरून आमचं नुकसान केलं आहे, अंदाजे 50 लाख रुपयाचं. त्यामुळे पोलिसांनीही येवले अमृततुल्याच्या संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पण इथून सुरू होते खरी गोष्ट. हे सगळं एवढं गंभीर का झालं? फक्त एक क्लिप वापरली म्हणून 50 लाखांचा दावा? भारतामध्ये कॉपीराइट कायदा 1957 हा कायदा सांगतो की जो कोणी एखादा जर्नलशील काम करतो, जसं की चित्रपट, गाणं, व्हिडिओ, संवाद आणि फोटो, त्यावर त्याचा स्वामित्व हक्क असतो. त्या व्यक्तींची किंवा कंपनीची परवानगी न घेता कोणतेही काम वापरू शकत नाहीत. विशेषतः व्यावसायिक वापरासाठी, म्हणजेच जाहिरात, ब्रँड विक्री, प्रमोशन, उत्पादन विक्री इत्यादींसाठी कायदा काही अपवाद देतो. जर तुम्ही क्लिप वापरली समीक्षा, शिक्षण, बातमी किंवा टीकेसाठी तर चालते, पण जर त्यातून तुम्ही पैसे कमवत असाल किंवा ब्रँड प्रमोशन करत असाल तर ते फेअर डीलिंग मध्ये येत नाही. म्हणजेच येवले अमृततुल्यने जर या क्लिपचा वापर चहाची जाहिरात करण्यासाठी केला असेल आणि त्यातून त्याचा फायदा झाला असेल तर कायद्यानुसार तो वापर गुन्हा ठरतो. हो, आणि अशा अनेक उदाहरणांनी इंटरनेटवर मोठा वाद निर्माण केला आहे. एएनआय वर्सेस मोहक मंगल. एका युट्यूबरने एएनआयच्या न्यूज क्लिप्स वापरल्या आणि एएनआयने त्याच्यावर कॉपीराइट स्ट्राईक दिला. नंतर एएनआयने परवानगी घेण्याचा आणि फी भरण्याचा सल्ला दिला. यावरून शिकवण अशी आहे की न्यूज क्लिप असली तरी परवानगी गरजेची आहे. टीव्ही सिरियल तारक मेहता का उल्टा चष्मा प्रकरण. काही मेम पेजेसने सिरियलचे सीन वापरून मजेशीर पोस्ट केल्या. शोच्या निर्मात्यांनी तक्रार केली आणि ती पेजेस हटवावी लागली. गाण्यांवरील हक्क. बऱ्याच कंपन्यांनी परवानगी न घेता गाणी जाहिरातीसाठी वापरली आणि नंतर लाखोंचा दंड भरावा लागला. म्हणजेच मेम मार्केटिंग मजेशीर दिसतं, पण कायद्याने ते सुरक्षित नाही जर ते व्यावसायिक स्वरूपाचं असेल. सध्या पोलीस तपास सुरू आहे. शेमारू कंपनीने तक्रार दाखल केली आहे आणि नुकसान भरपाई मागितली आहे. आता न्यायालय ठरवेल की येवलेने वापरलेले क्लिप्स किती वेळेच्या होत्या, त्या फेअर यूज अंतर्गत येतात का, शेमारूचं खरंच नुकसान झालं आहे का आणि नुकसान भरपाई योग्य आहे का. जर कोर्टाने शेमारूच्या बाजूने निर्णय दिला तर येवलेला दंड, नुकसान भरपाई किंवा परवाना शुल्क भरावा लागू शकतो. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर चर्चा पेटली आहे. बऱ्याच लोकांचं मत आहे की एक छोटं मीम वापरलं म्हणून एवढं मोठं प्रकरण का. पण काही लोक म्हणत आहेत ब्रँड्सनी दुसऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करायला हवा, परवानगीशिवाय काहीही वापरू नये. अनेक ब्रँड्स आता सावध झाले आहेत, कारण मीम मार्केटिंग जरी व्हायरल होतं तरी कॉपीराइट केस जर लागली तर नुकसान जास्त होतं. एका छोट्याशा क्लिपमुळे 50 लाखाचं वादळ उठलं आहे. हा प्रकार फक्त येवले चहाचा नाही तर प्रत्येक त्या ब्रँडसाठी आहे जो सोशल मीडियावर जाहिरातीसाठी क्रिएटिव्ह होण्याचा प्रयत्न करतो. क्रिएटिव्ह व्हा पण कायद्याच्या मर्यादित, कारण थोडं व्हायरल होण्यासाठी केलेली चूक कधी कधी कोर्टात लाखोंची ठरते. चहाचा कप जबाबदार की सोशल मीडियाचं स्वातंत्र्य. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं. मीम मार्केटिंग म्हणजे क्रिएटिव्हिटी की कॉपीराईटचं उल्लंघन? अशाच आणखी समजावणाऱ्या आणि खरी माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.